आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज त्या अक्षराच्या बाजूला तिची सासू वसुंधराला आडवं करायचा बेत आहे. दोघींची बी तिरडी एकदमच बांधते आणि संध्याकाळी रवाना करते संग. इतक्यात त्याची गरज पडणार नाही. बाई आहे का काय? कालचं काम एवढं जीवावर बेतलंय तरी आज एवढं अवसान आणून कशी आलीये काय माहिती. माझा जीव घेण्यासाठी इतक्या आतुर आहात. आज लय जोर आलाय ग तुला. काल काय काम सोसत नव्हतं म्हणून चक्कर आल्याचं नाटक करत होती का? कामातून सुटका मिळवायला. कामिनी मॅडम, तुमच्यामुळेच अक्षराची तशी अवस्था झाली होती. फार गळून गेली होती ती. पण तिच्या सोबत कायमच आम्हा समद्यांचं प्रेम आणि आई अंबाबाईचा आशीर्वाद आहे हे विसरू नका. आणखीन एक लक्षात असू दे. तुमच्या मनात माझा अंत बघण्याची जी ही काही इच्छा आहे ना, ती मनातच राहू दे. कारण ती प्रत्यक्षात उतरवणं इतकं सोपं नाहीये. एवढा माज कुठून येतो का तुझ्यात? याला माज नाही, आत्मविश्वास म्हणतात. जी देवी आईची देणगी आहे मला. आणि एक गोष्ट तू विसरतेस का? मी माझ्या नावापुढे सूर्यवंशी असं लावते. सूर्यवंशींच्या सुनांची परंपरा आहे कधीही हार न मानण्याची. ती मला जपावीच लागणार ना. तुझी हीच परंपरा कशी मोडून काढते ना बघच. कामिनी आहे ना, ही काय बी बदलू शकते, लक्षात ठेव. ऐका रा, आज या सूर्यवंशींच्या सुनांकडून अख्खा वाडा स्वच्छ करून घ्या. भिंती, कपाट, फरशा, छत, पंख, गच्ची आणि अंगण समद चकचकीत झालं पाहिजे. संध्याकाळी जाताना यांचा माज पण स्वच्छ झाला पाहिजे. चला निघा. आणि एक डाग जरी राहिला ना तर कंबरड मोडी ना. एका दिवसानं असं काय आबाळ कोसणार होते होय? हा, एवढं बरं नसताना कामावर जायची काय गरज होती? तरी मी समजावून सांगत होतो की बरं नाही तर कामावर जाऊ नका, पण आमचं ऐकतंय कोण? हा, नेहमी स्वतःच खरं करायचं असते. भावा, अरे किती चिडतोयस? बघ, वहिनींनी का नाही काहीतरी प्लॅन आखला असणार आणि तो पुरा करणं भाग असणार बघ. अरे परत तिथं काय बोलते तर झालं आणि ह्यांच्या चांगलं आलं मग. अरे एकतर आजारपणामुळे अंगात ताकद नाही त्यांच्या. नाही होणार रे काय, नको एवढी काळजी करू. अरे वहिनी लय हुशार आहे ती. अरे मी सांगतोय ना तुला, काय नाही होणार. अरे काय नाही होणार. या या डॉक्टर साहेब या. बर का, हे डॉक्टर गुरव लई नावाजलेले डॉक्टर आहेत. अक्षराच्या मामीना यांनीच उपचार केले होते. ह्यांच्या हाताला लई गुण आहे. बसा की. आणि डॉक्टर साहेब, हे आमचं जावई बापू सुंदर सूर्यवंशी. ठीक आहे ठीक आहे, थोडं त्यांना बोलून दे. बसा तुम्ही, बसा बसा. सांगा तुम्हाला काय झालंय, सांगाल? हे भावा बोल की. म्हणजे काही दिवसांपूर्वी माझा अपघात झालता आणि जेव्हा डोळे उघडले ना तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो बघा. तिथं मला कळलं की माझ्या डोक्याला लय मार लागला. म्हणजे डोकं असं
जड आणि लय सुन्न झालत. समोर कोण आहे कायच ओळखायला येत नव्हतं. आणि नंतर मला कळलं की मला मागचं काय बी आठवत नाही. मी हटवण्याचा प्रयत्न बी केला पण नाहीच काय आठवत मला. ठीक आहे, काय हरकत नाही. 1 मिनिट, डोळे बघू फक्त. इकडे खाली बघा. हे डॉक्टर कुठं आणलाय? अरे सुंदरला सगळं नीट दिसतं, त्याचे डोळे नीटच आहेत, मग डोळे का चेक करतायत ते? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण कसं आहे माहितीये, जेव्हा मेंदूला इजा होते ना तेव्हा डोळ्यांच्या पडद्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आम्हाला डोळे चेक करायला लागतात. बरं, मी काही औषधं लिहून देतो, ती आज ताबडतोब सुरुवात करा. आणि अजून एक एक्सरसाइज सांगतो. त्या माणसाच्या भूतकाळामध्ये काही गोष्टी घडून गेल्या असतील, त्यातल्या गोड आठवणी तुम्ही त्यांना सांगायच्या. त्यांनी काय होईल की जुन्या आठवणी माणूस सहसा विसरत नाही आणि त्यातून चांगल्या आठवणी तर अजिबात नाही. यातली एक जरी गोष्ट यांना आठवली ना तर पुढे हळूहळू सर्व लिंक लागत जाईल. पण एक गोष्ट, कुठलाही ताण घ्यायचा नाही. हळूहळू आठवलं हरकत नाही, आपल्याला काही घाई नाहीये. मला मागचं कायच आठवत नाही. काही हरकत नाही, आता एकदम काही आठवलं नाही तरी काही हरकत नाही. हळूहळू आठवेल, पण ताण घ्यायचा नाही. गोड आठवण म्हणजे वहिनीच सांगू शकतील. आता मी किचन मध्ये काम करते, तुमची कामं तुम्ही नंतर करा. ताई, शरू बघू काय झालं. शरू अगं किती लागलंय. तुझ्या मदतीची गरज नाही. मी माझी समर्थ आहे, माझी दुःख झेलायला आणि त्यावर मात करायला. तू नको माझी काळजी असल्याचा आव आणू.